घुग्गुस नगर परिषदचे सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक हे मौज करण्यासाठी प्रशिक्षणाच्या नावाखाली गोव्याला गेलेले आहे। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अनेक प्रशिक्षणाची केंद्रे आहेत। चंद्रपूरमध्ये आहे, नागपूरला आहे, पुण्याला आहे, मुंबईला आहे। आणि अशा परिस्थिती असताना सुद्धा हे लोक सर्वजण गोव्याला प्रशिक्षणासाठी गेलेले आहेत। गोव्याच्या मातीमध्ये, गोव्याच्या समुद्रामध्ये अशी काय जादू आहे की ते प्रशिक्षण आपल्याला करता येत नाही। अरे अशा अनेक संस्था आहेत भारतामध्ये ज्या प्रशिक्षण आयोजित करतात, नामवंत संस्था आहे, त्या सोडून आपण प्रशिक्षणासाठी गेला। इकडे गावामध्ये सर्व आरो मशीन बंद आहे, गावामध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे, टँकर चालू आहे, गावामध्ये एकही नवीन लाईट नगर परिषदेने विकत घेतला नाही, लावला नाही, अशी भयानक परिस्थिती आहे। नाल्या तुंबलेल्या आहे, पुढे कीटाणू, विषाणू, डेंग्यूचा प्रादुर्भाव पसरलेला आहे। अशी परिस्थिती असताना आपण सर्वजण मौज करण्यासाठी 20 लाख रुपयाचा खर्च करत आहे। 9 नगरसेवक गेले, 3 इनोवा गाडीने गेले, सहपरिवार आपण फिरासाठी जात आहे। आणि हे 20 लाख रुपये समजा चांगल्या कामात लावले असते तर आज घुग्गुसच्या जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला असता। परंतु माझ्या घुग्गुसच्या जनतेला सुद्धा आव्हान आहे, अरे आपण निवडून दिलेले जे लोक आहे हे लोक मजा करण्यासाठी गोव्याला जात आहे प्रशिक्षणाच्या नावाखाली, आणि आपण सुद्धा यांच्याकडे लक्ष ठेवलं नाही तर उद्या विकास तर सोडून द्या, परंतु हे पूर्ण नगर परिषद हे मौज मजेची जागा ठरणार आहे। म्हणून माझे आपल्या सर्वांना आव्हान आहे की ज्या पद्धतीनं गोवा सरळ आम्ही इथे डायरेक्ट नगर परिषदमध्ये आणला, त्याच पद्धतीने आपण सुद्धा या सर्वांना जाब विचारावा, यासाठी गो गोवा हे आंदोलन आपण यशस्वीपणे पार पाडलेलं आहे।